सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। नमस्कार मित्रांनो, आज 15 ऑगस्ट आज आता आपण 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय। संपूर्ण भारतामध्ये हा स्वातंत्र्य दिवस पूर्ण उत्साहाने साजरा होतोय। पण सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ज्या क्रांतिकारकांनी, ज्या स्वातंत्र्यवीरांनी आपल्या या भारत देशासाठी बलिदान दिलं, त्यांच्यासाठी आपल्याला विनम्र अभिवादन करायचे, त्यांच्या स्मृती जागृत ठेवायच्यात। आता आज आपण आलेलो आहोत इकडे की जे स्वातंत्र्य सैनिकांचं स्मारक आहे धान्य बाजारपेठ सासवड, इथे खूप छान पद्धतीने ते केलेलं आहे। याच्या नेहमीप्रमाणे इथे कार्यक्रम होतात। तर मला असं सांगावंसं वाटतं की आता आपल्या शाळांमध्ये कार्यालयामध्ये सरकारी हे काम होतंय, झेंडावंदन होतो, ध्वजवंदन होतोय आणि आपल्या हर घर तिरंगा आपण असं म्हणतोय भारत देशामध्ये, आणि आपण सगळं तो सेलिब्रेट केलेला आहे मधल्या काळामध्ये। पण आताची गोष्ट अशी आहे की जे काही पूर्वज आहेत आपले, त्यांनी जे काम केले ते त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। तर मी संदीप इनामके चित्रपट कला दिग्दर्शक याच्या निमित्ताने एका पुस्तकाची निर्मिती आम्ही करतोय की पुरंदर तालुक्यातील जे काही स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांना उजाळा देण्यासाठी, त्यांच्या ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी आम्ही त्या पुस्तकाची निर्मिती होत असून लवकरच आम्ही एक चित्रपट, भव्य दिव्य चित्रपट हा आपल्या समोर आणणार आहे आणि त्या चित्रपटासाठी आपल्या सर्वांची मदत लागेल। आणि मी आज या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना, सर्व भारतीयांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। नमस्कार, मी असलम अब्दुल रजा कातार, विशेष कार्यकारी अधिकारी सासवड। आज 15 ऑगस्ट आपला स्वातंत्र्याचा 80वा दिवस साजरा करत आहोत। या निमित्त मला एक सांगू इच्छिते की माझे आजोबा अब्दुल करीम हुसेनभाई अत्तार हे स्वातंत्र्य सैनिक होते, कारावास भोगला होता। त्यांनी देशासाठी खूप कष्ट घेतले, अपार परिश्रम घेतले, घरातल्यांची काळजी केली नाही पण देशासाठी स्वतःला वाहून घेतलं। तर हे जे त्यांनी जे केलं पारतंत्र्यात, ते आपण ह्या स्वातंत्र्यात करायला पाहिजे। आपण देशासाठी काम करायला पाहिजे, देशासाठी उभं राहायला पाहिजे व देश कसा पुढे जाईल हे बघायला पाहिजे। आता हे जे स्मारक आहे धान्य बाजारमध्ये, स्वातंत्र्य संग्रामात जे पुरंदर तालुक्यातले स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्यासाठी हे स्मारक उभं केलं आहे। परंतु इथं तालुक्यात ह्याची कल्पना नाही आहे लोकांना जास्त, तर लोकांनी इथं यावं। 15 ऑगस्ट आहे, 9 ऑगस्ट आहे, यावं व जनजागृती होईल त्याच्यामुळं। आणि त्याच्यामुळे आपल्या जे पूर्वजांनी जो इतिहास केलेला आहे, जो देशासाठी कार्य केलेलं आहे, ते कार्य पुढे नेता येईल आणि आपल्या मुलांना पण ते कळेल, हीच माझी इच्छा आहे। नमस्ते। मी दिलीप दिगंबर चौधरी, बाजारपेठेतला व्यापारी आहे। माझे वडील दिगंबर लक्ष्मण चौधरी हे स्वातंत्र्य सैनिक होते। त्यांनी 42 मध्ये 2 वेळा कारावास भोगलेला आहे। बाजारपेठेमध्ये आपण एक पूर्वी स्तंभ उभा केला होता, तर इथे स्मारक केलेलं आहे। पूर्वीची जागा थोडीशी बदलली आहे, पूर्वी दत्त मंदिराच्या अगदी समोरच होता, ते आता या जागेमध्ये झालेलं आहे। तर मला सगळ्यांना आव्हान आहे की या स्वातंत्र्य सैनिकांनी जे काही बलिदान दिलेलं आहे तर त्याचं सर्व लोकांना माहिती होण्यासाठी प्रत्येकाने इथे व्हिजिट द्यावं आणि प्रत्यक्षात बघून जावं। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन सोहळा 80वा आपण साजरा करतोय। सासवडमधील धान्य बाजार येथील गांधी मैदान या ठिकाणी आपण आहोत। सासवडमधील सर्वात दुर्लक्षित स्वातंत्र्य सैनिकांचा स्तंभ या इथं सासवडमध्ये आहे। याला जुना इतिहास खूप आहे स्वातंत्र्य काळातला। सासवडमधील जवळजवळ 80 ते 90 स्वातंत्र्य सैनिक पुरंदर तालुक्यातील येथे आता आपल्याकडं लिस्टला आहेत। खरं पाहता सासवडमध्ये जो काही 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 26 जुलै कारगिल विजय दिवस, परत 71चा विजय दिवस असा साजरा केला जातो। माजी सैनिक प्रतिष्ठानच्या पुरंदरच्या वतीने प्रथमतः स्वातंत्र्य सैनिकांच्या स्तंभाला पुष्पहार अर्पण करून पुढचा कार्यक्रम कायम केला जातो। परंतु यामध्ये हे दुर्लक्षित जे काही स्वातंत्र्य सैनिकांचा स्तंभ आहे ह्याच्याकडे सर्व प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे। यामध्ये सर्व इथं कार्यक्रमही व्हायला पाहिजे। जो क्रांती दिन होतो 9 ऑगस्टला, तो मोठ्या प्रमाणात साजरा केला जायला पाहिजे असं मला वाटतं। माजी सैनिक प्रतिष्ठान पुरंदरच्या वतीने आज सर्व नागरिकांना
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे वंदे. स्वातंत्र्य दिनाचा 80वा वर्धापन दिन साजरा करताना आपल्याला सगळ्यांना आनंद होत आहे. या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी स्वतःचं प्राणाचं बलिदान केलं. मला लहानपणापासून आठवतं की या चौकामध्ये म्हणजे गांधी चौक असं म्हटलं जायचं ना, आजही त्या नावाने संबोधलं जातं. तर अशा या पवित्र स्थानी आज स्वातंत्र्य दिन उत्साहानं सर्वत्र साजरा केला जातो. या ठिकाणी मी लहानपणापासून या ठिकाणी पाहते तर मधु दंडवते, SM जोशी, नागव गोरे, जगजीवनराव म्हणजे जे भारताचे गृहमंत्री होते, तर अशांच्या सभा या ठिकाणी झालेल्या आहे. अशा या पवित्र वास्तूमध्ये माझे वडील स्वातंत्र्य सेनानी देवदत्त पिराजी म्हेत्रे उर्फ गहिनाजी पिराजी म्हेत्रे यांनी स्वातंत्र्यासाठी 2 वर्ष 9 महिने कारावास भोगला. याचा आम्हाला अभिमान आहे की स्वातंत्र्यासाठी या सर्वांनी आपल्या तन मन धन हे वाहिलेले अशा या स्वातंत्र्य सैनिकांना आणि ज्यांनी हौतात्म्य पत्करलं त्यांना अभिवादन करण्यासाठी आपण दरवर्षी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला येतो. तर अशा या पवित्र स्थानामध्ये येताना आणि नमन करताना मला सर्व या स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाची आणि समर्पणाची भावना विशेष उल्लेखनीय वाटते की ज्यांनी देशासाठी हौतात्म्य पत्करलं. परंतु आज असे काही स्वातंत्र्य सैनिक आहेत की नाही चिरा नाही पणती. तर अशा या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना मी मनापासून अभिवादन करते. आणि हा स्वातंत्र्य दिन दिवसेंदिवस अधिक उत्साहानं आपल्यानं नवनवीन अशा आकांक्षा घेऊन जुन्या स्मृतींना उजाळा देणारा ठरो असे मी अपेक्षा व्यक्त करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम.